अंबरनाथ पूर्वेकडील शिवसेना उपशहर प्रमुख तथा वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी पुरुषोत्तम उगले महाराज यांचा वाढदिवस विविध समाज विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या निमित्तानं त्यांच्या समर्थकांनी ज्येष्ठ नागरिक सभागृह स्वामी समर्थ चौक या ठिकाणी शासकीय दाखले वितरण शिबिराचं आयोजन केलं होतं, ज्यात ओळखपत्र, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड सहित अनेक शासकीय दाखले या ठिकाणी गरजवंतांना प्रदान करण्यात आले। वाढदिवस साजरा करीत असताना समाजासाठी त्याचा काहीतरी उपयोग व्हावा ही उदात्त भावना मनामध्ये ठेवून आम्ही शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम, मोफत ते सगळे दाखले वाटपाचा कार्यक्रम आजच्या दिवशी आम्ही ठेवलेला आहे आणि सकाळपासून प्रभागातील सर्व नागरिकांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे। आमच्या शिवसेनेला अपेक्षित असणारं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही भावना मनात ठेवून आम्ही हा उपक्रम आज या ठिकाणी केलेला आहे। आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या ह्या कल्याण जिल्ह्याचे खासदार लोकसभेचे, ज्यांना विकास पुरुष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमच्या ह्या मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही हे माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत दाखले वाटपाचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। विषयामध्ये की सतत मी तर संकल्पना म्हणल्यापेक्षा की नेहमीसाठी सतत समाजकार्य, राजकारणापेक्षाही समाजकार्य हातातून घडत राहो अशी मी माझ्या दयाघन पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि म्हणेन की दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा, नेहमीसाठी आमचे पाय हे जमिनीवरच असावे अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेविका वीणा उगले यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आमचे उगले महाराज सदैव कार्यरत असतात, म्हणजे निवडणूक आली की फक्त समोर येत नाहीत, ते 12 महिने आपल्या प्रभागात कामात व्यस्त असतात आणि ज्या काही सेक्शनमध्ये अडीअडचणी असतात त्या सोडवण्याचा लगेच प्रयत्न करतात। त्यांचं मुख्य म्हणजे जरा आमच्या ते MSCBची लाईट गेली की 2 मिनिटात त्या MSCBत नाही मात पडत, पण महाराजांचा लगेच ग्रुपवरती मेसेज येतो किंवा असं काम चालू आहे, एवढ्या वेळात लाईट येईल, म्हणजे साधारण सतत कार्यरत असतात। रात्री अपरात्री कोणी त्यांना फोन केला तरी ते मदतीला उभे राहतात। आज मी त्यांच्याबरोबर गेली 15 वर्ष कार्यरत आहे। त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी असतो आणि आमच्या सगळ्यांची इच्छा अशाच त्यांच्याकडनं कार्य घडत राहो आणि निस्वार्थीपणे काम करतात, कोणाकडनं काही अपेक्षा करत नाही। कोणी उणं दणं काढलं तरी त्याच्या मनात आकस न ठेवता तो माणूस जर आपल्याकडे काही काम घेऊन आला तर ते त्याचं काम अवश्य करतात, ते मनात त्या जुन्या गोष्टी काही ठेवत नाहीत। आमच्या प्रवासासाठीच त्यांच्या मिसेस आमचे नगरसेविका आहेत, त्यांच्याकडनं पण असंच काम घडत राहतो आणि आज सलग त्या निवडून येत आहेत। लोकांचा उदंड प्रतिसाद आहे आणि त्या पण त्यांच्या जोडीने काम करतात सर। त्यांच्याकडे कोणी जरी काय मदतीसाठी गेलं तरी त्या लगेच आवर्जून त्याला मदत करतात। नमस्कार, आज आमच्या उगले साहेबांचा वाढदिवस, अतिशय आनंदाचा दिवस। उगले साहेब आमच्यासाठी कधीही, कोणत्याही वेळेला, कधीही फोन करा, तत्पर सेवेला हजर असतात। कुठल्या वेळ अडचणी ताबडतोब त्या अडचणीचं निवारण करतात। अशा आमच्या उगले साहेबांना आणि वीणाताईंना पुन्हा परत आमच्या वार्डात निवडून येण्याची त्यांना शक्ती देवो। आमचे नगरसेवक पुरुषोत्तम उगले साहेबांनी आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जो शिबिर आयोजित केले आहे, आयुष्यमान कार्ड, नंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि असे बरेच ज्येष्ठ नागरिकांना लागणारे आवश्यक जे कार्ड त्यांनी आज शिबिरात, आम्हाला कुठेही फेऱ्या मारायचं काम नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि न कष्ट होता आम्हाला ते मिळवून देत आहेत। मी प्रमोद कुलकर्णी, आपल्या खेर सेक्शनमध्ये राहतो। उगले साहेब आणि आमच्या वहिनी यांचा आमचा खूप जुना संबंध आहे, ते इथे राहायला आल्यापासून संबंध आहे आणि त्यांचं इतकं समाजकार्य छान चाललं आहे दोघांचंही, त्यामुळेच आमच्या वहिनी निवडून आलेल्या आहेत, सेक्शनमध्ये प्रचंड मताने निवडून आले आहेत। आणि आज जे आयुष्यमान कार्डाचं काम चाललेलं आहे, माझं तर काम लगेच झालं आणि मला ओरिजिनल सर्टिफिकेट पण मिळालं।